नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परंडा तहसील कार्यालय येथे माहिती अधिकार दिन साजरा। परंडा तहसील कार्यालय येथे माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला। अतिवृष्टीच्या संकटाच्या काळात सहभागी झालेल्या सर्व घटकांचे माहिती अधिकार दिनानिमित्त संघटनेमार्फत अभिनंदन करण्यात आले। माहिती अधिकार दिनानिमित्त संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांचा सत्कार नको। अतिवृष्टी झालेल्या नागरिकांची दिवाळी गोड करा। परंडा तालुक्यात अतिवृष्टी झालेले तात्काळ पंचनामे करा। दिवाळीच्या आधी मदत करा। दिनांक 21 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे परंडा तालुक्यामध्ये अभूतपूर्व घटना घडून तालुक्यातील लाखी, वडनेर, देवगाव खुर्द, ढगपिंपरी, रुई, नालगाव, करंजा, कपिलापुरी व माडा तालुक्यातील मुंगशी या गावांमध्ये अचानकपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये वाढ होऊन पुरामध्ये अडकलेल्या 328 नागरिकांना गेल्या 3 दिवसांपासून बचाव पथकाच्या साहाय्याने वाचविण्यात आले। त्या कामी मदत करणाऱ्या केंद्रीय आपत्ती प्रतिसाद पथक, राज्य आपत्ती प्रतिसाद पथक, इंडियन आर्मी, सर्व संबंधित महसूल सेवक, जिल्हाधिकारी यांच्यापर्यंतची सर्व महसूल यंत्रणा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती विभाग, पोलीस अधीक्षक, पोलीस विभाग, पाटबंधारे विभाग, सीना कोळेगाव प्रकल्प, तालुका कृषी अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्राम महसूल अधिकारी, पशुसंवर्धन विभाग, पोलीस पाटील, महसूल सेवक, आरोग्य विभाग कर्मचारी, संबंधित गावातील तरुण नागरिक, ग्रामस्थ, नगर परिषद प्रशासन, राजकीय नेते, कार्यकर्ते, सेवाभावी संस्था, संघटना, पत्रकार यांनी आपले सहकार्य व योगदान देऊन आपदा काळामध्ये लोकांना वाचवण्यासाठी मदत केली। त्याबद्दल या सर्वांचे अभिनंदन संघटनेच्या वतीने करण्यात आले। यावेळी नायब तहसीलदार पांडुरंग माडेकर, नायब तहसीलदार श्रीमती गोरे, नायब तहसीलदार बारकर, माहिती अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख, प्रशांत नांगरे प्रचार प्रमुख, अमित आगरकर मुख्य संपर्क प्रमुख तालुका, जमीर शिकलकर कार्याध्यक्ष शहर, शिवाजी पांडुरंग करळे प्रचारक परंडा, सादिक शेख सोनारी, किशोर येवारे, नवनाथ कसबे, राहुल बनसुडे, शमशोद्दीन सय्यद, तानाजी बनसुडे, सोहेल शेख, वहाब बेग, रामा आवाळे, बळीराम आवाळे, विजय मेहर, मिट्टू तिपाले इत्यादी उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा।